पुणे शहरामध्ये सध्या पावसानं उसंत घेतली आहे। मात्र घाटमाथा आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार सुरूच आहे आणि त्यामुळे खडकवासला धरणामधून नदीपात्रामध्ये पाण्याचा मोठा विसर्ग सुरू आहे आणि याचा फटका पुण्यामधल्या नदीकाठच्या भागाला बसू लागलाय। पुण्यामधल्या पुलाची वाडी भागामध्ये पाणी साचायला आता सुरुवात झाली आहे। तर काय नेमकी परिस्थिती आहे पुलाची वाडी परिसरामध्ये जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी। परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडतोय, परिणामी खडकवासला धरणातनी मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आलेला आहे आणि त्याचाच फटका हा पुण्यातील फुलाची वाडी आहे या परिसरामध्ये बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय। मुठा नदीत जे पाणी सोडलेलं आहे त्याचं पाणी जे आहे ते फुलाची वाडी हा जो परिसर आहे या परिसरामध्ये शिरायला सुरुवात झालेली आहे। तुम्ही या ठिकाणी पाहताय डेक्कन परिसरातल्या जी फुलाची वाडी म्हणून जो एरिया आहे त्या एरियामध्ये हे पाणी आता शिरायला सुरुवात झालेलं आहे। खरं तर खडकवासला धरणातून 35,310 क्युसेकनी पाणी सोडण्यात आलेलं आहे आणि ते पाणी आहे ते आता हळूहळू डेक्कन परिसरातलं जे फुलाची वाडी परिसरातली जे घरं आहेत, दुकानं आहेत त्या दुकानांमध्ये शिरताना आपल्याला पाहायला मिळतंय। सकाळपासून हा पाण्याचा जो जोर आहे तो वाढलेला आहे, विसर्ग जो वाढलेला आहे तो मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतोय। नेहमी या परिसरामध्ये पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात शिरत असतं आणि आताही हे पाणी जे आहे ते फुलाची वाडी परिसरातली जे दुकानं आणि घरं आहेत त्या घरांमध्ये शिरायला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। हा जो विसर्ग आहे हा पावसाच्या परिस्थितीवर कमी जास्त करण्याचंही आव्हान जे आहे ते पाटबंधारे विभागाने केलेलं आहे। तर पुणे फायर ब्रिगेडच्या वतीने या परिसरामध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडपूरसह निलेश खरमरे, झी मीडिया, पुणे।